आताची एक मोठी बातमी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह करण्याला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिलेला आहे। नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यात। एक मोठी बातमी आपण बघतोय। महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका ज्या अनेक महिने प्रलंबित होत्या त्या आता नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह करण्याला सर्वोच्च न्यायालयाचा हा हिरवा कंदील आलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या नवीन प्रभाग रचनेला अनुसरून असतील आणि या सगळ्यासाठी आव्हान देणाऱ्या विविध याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या। त्या सगळ्या याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या। त्यामुळे अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला हिरवा कंदील दाखवलेला आहे। महानगरपालिकांवरती गेल्या अनेक महिन्यांपासून, काही वर्षांपासून प्रशासक काम करतायत, मात्र आता या सगळ्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला दिसतोय, कारण सुप्रीम कोर्टानेच हिरवा कंदील दिलाय। या सगळ्याविषयी आव्हान देणाऱ्या वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या। या सगळ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्यात आणि त्यामुळे या सगळ्या निवडणुका लवकरात लवकर घेतल्या जातील। यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांचा समावेश आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सोमेश, सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सर्वच नगर परिषदा, महानगरपालिका यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केलेला आहे। आणि विशेष म्हणजे गेल्या वेळी जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आला त्यावेळी न्यायालयाने असं म्हटलं होतं की पूर्वी ज्या पद्धतीने 27% ओबीसी आरक्षण होतं त्यानुसार निवडणुका घेण्यात याव्यात आणि सध्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो घटनात्मकदृष्ट्या चॅलेंज केला गेलेला आहे तर तो जसाच्या तसा चॅलेंज राहील। परंतु दुसऱ्या बाजूला निवडणुका 27% आरक्षणाचा होणार होत्या, पण त्याचवेळी नवीन प्रभाग रचना की जुनी प्रभाग रचना याविषयीचे वाद कायम होते। कारण सुरुवातीला युती सरकारने केलेल्या प्रभाग रचनेमध्ये त्यानंतर मग महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही बदल झाले होते आणि मग पुन्हा नव्याने आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात पुन्हा एकदा त्यामध्ये प्रभाग रचनेत बदल करण्यात आले होते। त्यामुळे आता औसा या लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषदेशी संबंधित एक याचिका दाखल करण्यात आली होती की 11 मार्च 2022 पूर्वी ची जी वॉर्ड रचना होती त्यानुसार तिथे निवडणूक घेण्यात यावी। पण सर्वोच्च न्यायालयाने आजच्या आदेशात स्पष्ट केलं की वॉर्ड रचना कशी असावी याविषयीचा पूर्णपणे अधिकार हा राज्य सरकारांचा आहे। राज्य सरकार ठरवेल त्यानुसार प्रभाग रचना होईल आणि जी प्रभाग रचना राज्य सरकारने ठरवली असेल त्यानुसारच निवडणुका होतील। आणि 27% आरक्षणाला आव्हान देणारी याचिका देखील दाखल करण्यात आली होती। त्याविषयी देखील सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की आम्ही यापूर्वीच आमच्या आदेशात स्पष्ट केलंय की पूर्वीच्या आरक्षणानुसार निवडणुका होतील, त्यामुळे 27% आरक्षणानुसार निवडणुका होणार आहेत। त्यामुळे आता महाराष्ट्रातील